Hi students, welcome to Yash Academy YouTube channel. Today in this video we are going to discuss the remaining portion of alcohols, phenols and ethers. That is the page number from 247 to 251. पुस्तक हातामध्ये घ्या, पेन्सिल घ्या आणि सुरू करा त्या नोंदी करायला, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना कुठे अडचण येणार नाही. पेज नंबर 247. रिॲक्शन्स ऑफ फिनॉल्स आर गिवन. ते शिकण्यापूर्वी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फिनॉल चं स्ट्रक्चर बेन्झीन रिंग आणि त्याला जोडलेला OH ग्रुप. OH ग्रुप व्हेन अटॅच टू बेन्झीन रिंग ऍक्ट्स ॲज अ electron releasing or electron donating group, so it increases the electron density on ortho and para positions. म्हणजे दोन आर्थो म्हणजे पोझिशन 2 and 6 असेल आणि एक पॅरा म्हणजे पोझिशन 4 असणार आहे. यावर इलेक्ट्रॉनची घनता जास्त असेल, त्यामुळे फिनॉल्स अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी फिनॉलची रिॲक्शन तुम्हाला करायची असेल त्यावेळेस तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, तर जो रिएजंट तुम्ही वापरणार आहात त्यातला इलेक्ट्रोफाईल कोणता जनरेट होणार आहे. उदाहरणार्थ तुम्हाला फिनॉल बरोबर ब्रोमिन इन वॉटर असं म्हटलंय, तर यापासून Br+ तयार झाला पाहिजे. आणि पाणी ज्यावेळी वापरता इट इज हायली पोलर सॉल्व्हंट, सो इट गिव्स लार्ज नंबर ऑफ Br+ आयन्स. त्यामुळे इथं 2, 4, 6 ऑल द 3 साइड्स आर ऑक्युपाइड बाय Br+, म्हणजे तिथं तो इलेक्ट्रोफाईल अटॅक करू शकतो अँड इट गिव्स ओनली वन प्रॉडक्ट, दॅट इज द 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. पण समजा तिथं सॉल्व्हंट बदलला, तिथं पाण्याच्या ऐवजी तुम्हाला कार्बन टेट्राक्लोराइड किंवा CS2 दॅट इज कार्बन डायसल्फाइड लो टेम्परेचरला रिॲक्शन कॅरी आउट करायची असेल तर इट इज अ लो पोलॅरिटी सॉल्व्हंट आणि त्यामुळे मिळणाऱ्या Br+ आयनची संख्या कमी, त्यामुळं मिक्सचर मिळतं आर्थोब्रोमो अँड पॅराब्रोमोफिनॉल. हे लक्षात ठेवा. किंवा नायट्रेशन करायचं आहे तर डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर फिनॉलचं नायट्रेशन जर केलं तर मिळणाऱ्या नायट्रोनियम आयनची संख्या कमी असल्यामुळं तिथं आर्थो आणि पॅरा नायट्रोफिनॉल असं मिक्सचर मिळेल. बट व्हेन फिनॉल इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड इट गिव्स ओनली वन प्रॉडक्ट, दॅट इज द 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल कॉल्ड अ पिक्रिक ऍसिड. कारण H2SO4 plays very important role. It helps to polarize nitric acid so as to form nitronium ion. So nitronium ion NO2+ is the electrophile in this reaction. Now sulfonation. Benzene when treated with concentrated sulfuric acid at a room temperature or 293 Kelvin, it gives orthophenol sulfonic acid, and when heated with concentrated H2SO4 at 373 Kelvin, it gives paraphenol sulfonic acid. So from this reaction we can say that it is a temperature dependent reaction and the nature of the product depends upon the temperature at which the reaction is carried out. So what is the action of the following, what is the action of concentrated H2SO4 on phenol at 373 Kelvin, किंवा नेम द इलेक्ट्रोफाईल जनरेटेड इन द सल्फोनेशन ऑफ फिनॉल असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच पानावर एक रिॲक्शन दिलेली आहे, त्यावर असा प्रश्न असतो की कन्वर्ट फिनॉल टू सॅलिसिल्डिहाइड. म्हणजे सॅलिसिल्डिहाइड दिस इज द रिमर टिमन रिॲक्शन असणारी आहे, फार महत्वाची रिॲक्शन आहे. कारण यामध्ये जो इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो तो डायक्लोरोकार्बिन CCl2 आणि कार्बनवर इलेक्ट्रॉन पेअर एक दाखवायचे आहे. म्हणजे इथं फिनॉल when treated with chloroform in the presence of aqueous NaOH solution, it gives an intermediate which on acid hydrolysis gives final product, that is the salicylaldehyde. या पद्धतीची रिॲक्शन फळ्यावर पण दिलेली आहे. पण या ठिकाणी क्लोरोफॉर्मच्या ऐवजी इफ carbon tetrachloride is used in place of CHCl3, then there is a formation of salicylic acid. ही गोष्ट लक्षात ठेवा. किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कन्वर्ट फिनॉल टू सॅलिसिलिक ऍसिड. म्हणजे फिनॉलचं सॅलिसिलिक ऍसिड मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर दिस इज अनदर नेम रिॲक्शन कॉल्ड कोब्स रिॲक्शन. दिस रिॲक्शन इज ऑल्सो नोन ॲज अ कार्बोक्सिलेशन ऑफ फिनॉल. हा लक्षात ठेवा शब्द कार्बोक्सिलेशन.
कार्बोक्सिलेशन ठेवल्यामुळे काय लक्षात येईल तर तुम्हाला COH ग्रुप तिथे इंट्रोड्यूस करायचा आहे, ती कोब्स रिॲक्शन असणारी आहे. म्हणजे या रिॲक्शन मध्ये काय तर फिनॉल प्लस NaOH गिव्ह सोडियम फिनेट and sodium phenate is treated with carbon dioxide under a pressure of 6 atmospheric and 398 Kelvin. Here in this reaction CO2 acts as a weak electrophile आणि त्यामुळं कार्बन तिथं बेन्झिन रिंगला जोडला तो आणि त्यापासून हायड्रोलिसिस पुढं केलं की पुन्हा तुम्हाला फ्री ऍसिड हा सॉल्ट ऑफ ऍसिड पासून मिळतो, तो सॅलिसिलिक ऍसिड असणारा आहे. या पद्धतीनं या दोन्ही रिॲक्शन नेम रिॲक्शन खूप महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत. आता यामध्ये पेज नंबर 248 आहे. त्या एकाच पानावर 3 रिॲक्शन दिलेले आहेत, पण या तिन्ही रिॲक्शन ह्या पूर्ण वेगळ्या आहेत. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा भाग नाही आहे, तर त्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन असणार आहेत. त्यामुळे जस्ट यू हॅव टू फोकस दिस 3 रिॲक्शन्स. म्हणजे काय फरक आहे तुमच्या लक्षामध्ये येईल. समजा की फिनॉलची रिॲक्शन Na2Cr2O7 इन ऍसिडिक मीडियम बरोबर जर केली तर तिथं पॅराबेन्झोक्विनोन मिळतो. आता याचं ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ पॅराबेन्झोक्विनोन असं पण विचारलं जातं. त्यावेळेस मग बेन्झोक्विनोन आहे पॅरा पोझिशनला म्हटलेलं आहे आणि याचा अर्थ ONE शेवटी येतोय. म्हणजे तिथं काय करायचं C डबल बॉन्ड O पॅरा पोझिशनला दाखवायचा आणि अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड त्या बेन्झिन रिंगवर काढत गेला तर पुन्हा तुमच्या लक्षात येईल की पुन्हा पॅरा पोझिशनला C डबल बॉन्ड O तुम्हाला दाखवावं लागणार आहे. हे स्ट्रक्चर पॅराबेन्झोक्विनोनचं तयार होऊ शकतं. म्हणजे एअर ऑक्सिडेशन तिथं असणार आहे. किंवा फिनॉलची रिॲक्शन जर कॅटलिटिक हायड्रोजनेशन हायड्रोजन गॅस इन प्रेझन्स ऑफ निकेल ॲट 433 केल्विनला केले तर जे तिन्ही बॉन्ड्स त्यामधले असणार आहेत डबल बॉन्ड त्याचं हायड्रोजनेशन होतं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन होते आणि कन्व्हर्टेड सॅच्युरेटेड रिंग. त्यामुळे सायक्लोहेक्झॅनॉल तिथं मिळतं, हे लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. किंवा फिनॉलची रिॲक्शन ट्रीटेड विथ झिंक इट अंडरगोज रिडक्शन टू गिव्ह बेन्झिन अँड झिंक ऑक्साईड. या थोड्याशा वेगळ्या रिॲक्शन्स आहेत, 1 स्टेप आहेत, परंतु महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत. आता आपण या विचार करूया तो म्हणजे इथर्सचा. व्हॉट आर इथर्स, हाऊ आर दे क्लासिफाईड. You know that the ethers are the organic compounds in which divalent oxygen is attached to 2 same or different alkyl or aryl groups or one alkyl or one aryl group. That is the ROR or ROAR or AROAR अशा पद्धतीचा रिप्रेझेंटेशन असेल. And depending on the nature of the alkyl group attached to divalent oxygen atom, they are classified as a simple अँड मिक्स्ड इथर्स. 2 सारखे असतील सिंपल, 2 वेगळे अल्काइल ग्रुप डायव्हॅलंट ऑक्सिजनला जोडले असतील तर तो डिफरंट किंवा मिक्स्ड अनसिमेट्रिकल किंवा मिक्स्ड इथर असणार आहे. समजा एक असा प्रश्न तुम्हाला विचारलाय प्रिपरेशन ऑफ इथरवर की एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ डायइथाइल इथर बाय डिहायड्रेशन ऑफ इथेनॉल. सो डिहायड्रेशन याचा अर्थ असा असणार आहे की रिमूव्हल ऑफ मॉलिक्युल ऑफ वॉटर, पाणी काढून टाकण्याची प्रोसेस असणार आहे. यासाठी कॉन्सन्ट्रेट H2SO4 आणि फॉस्फरिक ऍसिड युज्ड ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. मग समजा आपण असं करूया की इथाइल अल्कोहोल घेतलं. व्हेन इथाइल अल्कोहोल इज हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ॲट 443 केल्विन मीन्स ॲट अ हाय टेम्परेचर, then there is a formation of an alkene that is the ethene with removal of or elimination of water molecule. Means this reaction favors, this dehydration reaction favors at a high temperature. पण इथं नेमकं काय होतं, जो अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे त्यातलाच अल्फा कार्बन ॲटम वरचा OH आणि बीटा कार्बन ॲटम वरचा H, अल्फा बीटा असा असेल त्यावर तो वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. म्हणजे त्याच मॉलिक्यूल मधून पाण्याचा मॉलिक्यूल रिमूव्ह केला जातो. दॅट इज द डिहायड्रेशन but called intramolecular dehydration. But समजा if the required temperature is not maintained, that is 443 Kelvin, त्या तापमान मेंटेन करू शकला नाही, तापमान कमी झालं तर then alcohols do not dehydrate to alkenes. लक्षात घ्या, this point is very important. अल्कोहोलचं डिहायड्रेशन अल्किन मध्ये रूपांतर होत नाही तर 1 molecule of alcohol reacts with another molecule of alcohol to form ether. This reaction is known as a
इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन, म्हणजे दोन अल्कोहोलच्या मॉलिक्युलमधून एकाचा एच आणि दुसऱ्याचा OH असा पाण्याचा मॉलिक्युल रिमूव्ह केला जातो, त्याला इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन म्हटलं जातं. ती रिॲक्शन जी असणारी आहे ती 413 केल्विनला जर कॅरी आउट केली तर तुम्हाला डायइथाइल इथर हे इथेनॉल पासून मिळतं. म्हणजे दिस इज अगेन ए टेम्परेचर डिपेंडंट रिॲक्शन असणार आहे, त्याची नोंद करून ठेवणं फार महत्त्वाचं असणार आहे. दिस इज द सबस्टिट्यूशन, म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन फेवर्स ॲट ए लो टेम्परेचर अँड इलिमिनेशन रिॲक्शन फेवर्स ॲट ए हाय टेम्परेचर. Now we'll discuss the Williamson ether synthesis, which is on page number 248. I think you are familiar with this word in halogen derivatives. की इथं primary किंवा alkyl halide is treated with sodium alkoxide to give simple or mixed ethers. साधी गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला इथर तयार करायचं असेल, सिंपल असू दे किंवा मिक्स्ड असू दे, यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की जर तुम्हाला इथर तयार करायचं असेल तर अल्किल हालाइड, सिलेक्शन ऑफ अल्काइल हालाइड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज द बेस्ट मेथड फॉर मिथाइल ग्रुप अँड प्रायमरी अल्काइल हालाइड, म्हणजे बेस्ट फॉर मिथाइल अँड प्रायमरी अल्काइल हालाइड, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि या रिॲक्शनमध्ये सॉल्व्हंट कोड असणार आहे तर ते अल्कोहोल असतं, कारण ज्यावेळी तुम्ही सोडियम अल्कॉक्साईड तयार करता त्यावेळी सोडियम मेटलची अल्कोहोल रिॲक्शन केली जाते, त्यामुळे तोच सॉल्व्हंट हा त्या रिॲक्शनमध्ये असणारा आहे. म्हणजे इथं उदाहरणार्थ आपण बघूया की सोडियम टर्शरी ब्युटॉक्साईड घेतलेला असणार आहे आणि इट इज ट्रीटेड विथ मिथाइल ब्रोमाइड, दॅट इज द प्रायमरी अल्काइल हॅलाइड. इट गिव्ज अनसिमेट्रिकल इथर, म्हणजे इथं जो अनसिमेट्रिकल इथर असणार आहे टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर हा मिळतो. म्हणजे या रिॲक्शनमध्ये टर्शरी ब्युटॉक्साईड जो आयन असणार आहे इट ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाईल. किंवा त्याच्या उलट तुम्ही घेतलं की प्रायमरी अल्कोहोल घेतलं आणि त्याची रिॲक्शन सोडियम मेटल बरोबर जर केली तर तिथं उदाहरणार्थ इथेनॉल घेतला आणि रिॲक्ट विथ सोडियम मेटल टू गिव्ह सोडियम इथॉक्साईड. तर यामधला जो C2H5O- असणार आहे इट ॲक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग बेस अँड हॅज अ टेंडन्सी टू विड्रॉ अ प्रोटॉन. आणि त्यामुळं जर टर्शरी अल्काइल हालाइड जर तुम्ही घेतला असेल तर तिथं अल्किन्स तयार केलं जातं, हे लक्षात घ्या. त्यामुळं प्रायमरी अल्काइल हालाइड अल्कोहोल पासून अल्कॉक्साईड तयार केला असेल तर इट ॲक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग बेस. म्हणजे R हा जर नॉट बल्की असेल तर बेस तयार होईल आणि जर तो बल्की ग्रुप असेल तर ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाईल. हे साधारणतः लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. यामध्ये महत्त्वाचं आहे की अरिल हलाइड जे असणार आहे ते डो नॉट अंडरगो विल्यमसन सिंथेसिस, का त्याचा शोध घेणं आवश्यक असणार आहे. आता यामध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो केमिकल रिॲक्शन्स आहेत पेज नंबर 250 वरच्या की व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन ऑन इथर. इथर आहे आणि तुम्ही ठेवलेलं आहे, बराच काळ ठेवला असेल तर इट अंडरगोज ॲटमॉस्फेरिक एअर ऑक्सिडेशन आपण म्हणूया. त्यामुळं त्याचं काय होतं, ऑक्सिजनला जोडलेला जो थेट कार्बन असणार आहे त्याला जोडलेले हायड्रोजन दे आर कॉल्ड ॲक्टिव्ह अल्फा हायड्रोजन्स. आणि तो CH बॉन्ड जो असणार आहे इट अंडरगोज एअर ऑक्सिडेशन, सो देर इज ॲडिशन ऑफ O2. त्यामुळं परऑक्साइड्स त्या इथरची तयार केली जातात, हे लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. किंवा या रिॲक्शन मधली सगळ्यात महत्त्वाची रिॲक्शन आहे की ज्यावर तुम्ही चांदणे अनेक काढू शकता की परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट हॅपन्स वेन टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर, व्हॉट हॅपन्स वेन टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर इज ट्रीटेड विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ॲसिड. हायड्रोआयोडिक ॲसिड हे ॲक्वेस सोल्युशन ऑफ HI गॅस असणार आहे, लक्षात घ्या. कारण ज्यावेळी हायड्रोजन आयोडाईड लिहिलं जातं त्यावेळेस तो गॅसियस स्टेटमध्ये असेल, पण तोच गॅस जर पाण्यामध्ये ॲब्सॉर्ब केला असेल तर त्याला ॲक्वेस सोल्युशन ऑफ हायड्रोआयोडिक ॲसिड असं म्हटलं जातं, विच ॲक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग ॲसिड. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI म्हटलं तर त्यामध्ये पाणी असणार हे निश्चित असणार आहे. आणि मग तुम्हाला टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर दिलेला आहे, तर एकीकडे ऑक्सिजनला मिथाइल ग्रुप आहे तर एकीकडे ऑक्सिजनच्या दुसऱ्या बाजूला टर्शरी ब्युटाइल ग्रुप असणार आहे. आणि मग HI जो असणार आहे
त्यातला I- हा मिथाइल ग्रुपला जोडला जाईल का टर्शरी ब्युटाईलला जोडला जाईल, इथं तुमचं कस लागणार आहे. कारण इथं पाणी असल्यामुळं SN1 रिॲक्शन मेकॅनिझम होते. पोलर प्रोटिक सॉल्व्हंटमध्ये फेवरेबल रिॲक्शन ते असणारी आहे आणि त्यामुळं इथं इन दिस रिॲक्शन टर्शरी ब्युटाइल आयोडाइड इज फॉर्म अलॉंग विथ मिथाइल अल्कोहोल. म्हणजे मिथाइल अल्कोहोल लोअर अल्काइल ग्रुप जो असणारा आहे दॅट इज द मिथाइल, त्याचं अल्कोहोलमध्ये रूपांतर होतं. जनरली ते आयोडाइडमध्ये व्हायला पाहिजे, परंतु ही एक्सेप्शनल केसेस आपण फक्त एक्सप्लेन करतोय की जिथं या गोष्टीवर तुम्ही लक्ष देणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर रिॲक्शन्स ऑफ ज्या इथरच्या असणाऱ्या आहेत, ॲनिसोलचं थेट एक्झाम्पल घेऊया. ॲनिसोल म्हणजे बेन्झीन रिंगला OCH3 ग्रुप जोडलेला आहे. OCH3 group is known as a methoxy group, acts as electron releasing or electron donating group. So it also ortho and para directing means it activates the ortho and para position. त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी तिथं जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा आहे की इट अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि मग ॲनिसोल किंवा मिथाइल फिनाइल इथर जो असणार आहे त्याच्या रिॲक्शन करायचे असतील तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला तो इलेक्ट्रोफाईल जोडला गेला पाहिजे. मग कुणाबरोबर रिॲक्शन तुम्ही करताय त्यावर बरंच अवलंबून असणार आहे. ब्रोमिनेशन करायचं आहे तर Br+ आला, नायट्रेशन करायचं असेल तर NO2+ आला आणि फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन करायचे असेल तर त्यात 2 भाग आले. अल्कायलेशन करायचे असेल तर R+ आला म्हणजे कार्बोकटायन आला आणि जर असायलेशन करायचं असेल तर RCO असायलिनियम आयन हा तिथं असणार आहे, RCO+ असणार आहे. म्हणजे या गोष्टी जर तुम्ही लक्षामध्ये ठेवल्या, मिक्सचर तर मिळणार आहेच प्रॉडक्टमध्ये, पण ऑर्थो आणि पॅरा प्रॉडक्ट मिळणार हे खात्रीपूर्वक तुम्ही सांगू शकता की जेणेकरून यावरनं तुमचा अभ्यास हा डिटेलमध्ये होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये आपण रिव्हिजन प्लस त्यावरचे प्रश्न या पद्धतीनं आपण डिस्कशन केलेलं आहे. टेक्स्टबुकमध्ये जनरल रिॲक्शन दिलेले आहेत, R हा उल्लेख केलेला आहे, परंतु R म्हणजे मिथाइल, R म्हणजे इथाइल, R म्हणजे N प्रोपाइल, R म्हणजे आयसोप्रोपाइल, R म्हणजे N ब्युटाइल, आयसोब्युटाइल, सेकंडरी ब्युटाइल आणि टर्शरी ब्युटाइल. इतके जर तुम्ही R लक्षात ठेवले तर त्यावरून तुम्हाला थेट एक्झाम्पल्स ही लिहिता येतील. कारण परीक्षेला जनरल रिॲक्शन नाही तर एखादं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं त्यावरचं. त्यामुळे असं कोणी म्हणायचं नाही की जनरल रिॲक्शनवरच ते विचारलं जाईल. दोन्ही शक्यता त्यामध्ये नाकारता येत नाहीत. कारण जनरल रिॲक्शनवरून एक्झाम्पल घेऊन हेच ॲप्लिकेशन तुमचं असणार आहे की तुम्हाला वेगळ्या रिॲक्शन दिल्या की ज्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहेत, दॅट इज द ॲप्लिकेशन ओरिएंटेड असणार आहे. त्यामुळं टेक्स्टबुकमध्ये जनरल रिॲक्शन असल्या तर तुम्हाला एक्झाम्पल ही आरची विचारात घेऊन आरची व्हॅल्यू यात सांगितलेल्या अल्काइल ग्रुपपैकी कोणतीही लिहून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल आणि नोटिफिकेशन बेल जे असणार आहे आयकॉन ती प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे जे व्हिडिओज येणारे आहेत, पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्सवर असणार आहे. कारण ऑर्गॅनिकच्या बाबतीमध्ये मुलांच्या मनामध्ये भीती असते की रिॲक्शन लक्षात कशा ठेवायच्या. ह्या टेक्स्टबुक समोर ठेवून तुम्ही या माध्यमातून जर या व्हिडिओ ऐकत गेला तर माझी खात्री आहे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आणि जो वेळ मिळालेला आहे परीक्षेसाठी तो निश्चित तुम्हाला चांगले गुण देणारा ठरणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. धन्यवाद.